नमस्कार. आकाश आणि ईश्वरीने खूपच मोठा मास्टर प्लॅन रचलेला असतो. त्यांनी मुद्दामून अर्णव गेला अशी बातमी सर्वकडे पसरवलेली असते. त्यावेळेला मात्र आजी अंजली खूपच रडकुंडीला आलेली असतात. अंजली खूपच रडत असते. ती म्हणत असते, चिंटू, चिंटू तू असा कसा काय निघून गेलास? माझंच चुकलं. मी तुझ्याशी भांडायला नको होतं. चिंटू, चिंटू परत ये ना रे, प्लीज. ती मोठमोठ्याने ओरडत असते. ईश्वरी खूपच रडायची नाटकं करत असते. त्यावेळेला आकाश ईश्वरीच्या कानात हळूच पुटपुटत असतो. ईश्वरी, ईश्वरी, आपण हे सर्व काय करतोय तुला कळतंय का? ईश्वरी, या सर्व गोष्टींमुळे नको ते घडेल. तेव्हा ईश्वरी बोलते, मला तर समजतच नाहीये, पण मला एका गोष्टीची खात्री आहे. अर्णव सर गेले हे जर का आपल्या घरात कुणाला तरी समजलं आणि तो जर का व्यक्ती लपून छपून त्या व्यक्तीला भेटायला गेला तर? तेव्हा मात्र आकाश बोलतो, ईश्वरी तू काय बोलते समजतच नाहीये. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आकाश भाऊजी, मी आता तुम्हाला काही गोष्टी सांगू शकत नाही, पण एवढं मात्र नक्की सांगते, जे काही घडतंय ते चुकीचं घडतंय. मी जर का त्या माणसाचा खरा चेहरा तुमच्या समोर आणला तर कदाचित तुम्ही विश्वास सुद्धा ठेवणार नाही. तुम्ही असंच म्हणाल की नाही ईश्वरी, नाही, असं नाही होऊ शकत, तू उगाचच नको त्या गोष्टींचा बाजार करतेस. तेव्हा लगेच आकाश बोलतो, ईश्वरी तू फक्त सांग मला नक्की काय बोलतेस तू. ईश्वरी, तुझ्या बोलण्याचा अर्थच लागत नाहीये मला. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आकाश भाऊजी, कळेल, सगळं काही समजेल. इकडे मात्र राकेशला काय करावं तेच कळत नसतं. तो स्वतःशीच बोलत असतो, असं कसं काय होऊ शकतं? मला तर समजतच नाहीये. नाही, अर्णव गेला ही बातमी मला कशी कळली नाही? नाही नाही, कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय. अर्णव गेला, गेला असेल तर बरंच होईल, जेणेकरून मिस इंदोर सुद्धा माझीच होऊन जाईल आणि ही प्रॉपर्टी सुद्धा सगळी माझ्या नावावरतीच होईल. तेवढ्यात मात्र अंजली राकेशला जाऊन मिठी मारून रडायला लागते. त्यावेळेला राकेश अंजलीला बोलतो, अंजली मॅडम, अंजली मॅडम, शांत व्हा. अहो कशाला रडताय तुम्ही? अंजली मॅडम, तुमच्या भावाला सुद्धा तुम्ही रडलेलं आवडणार नाही. तेव्हा मात्र अंजली बोलते, हो, त्याला तर मी कधीच रडलेलं आवडणार नाही. मी जे काही वागले ना ते चुकीचं वागले. मी माझ्या चिंटूला समजून घेतलंच नाही, त्याच्याशी कायम भांडत राहिले, पण तो मात्र आशेने माझ्याकडे वाट बघत राहिला. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अंजली ताई जाऊ देत, आता काय बोलून उपयोग आहे? तुम्हाला जसं वागायचं होतं तसं तुम्ही वागलातच. अंजली ताई, एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठे ना कुठेतरी माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला तुम्ही सुद्धा जबाबदार आहातच. तेव्हा मात्र अंजलीला खूपच रडायला येतं. त्यावेळेला आजी ईश्वरीला बोलते, ईश्वरी काय बोलतेस तू? त्यावेळेला ईश्वरी बोलते, काय चुकीचं बोलतेय मी आजी? तुम्हीच सांगा ना, काय चुकीचं बोलतेय? आजी, आमच्या समोर जे काही घडलं ते चुकीचं नाहीये का? खरं सांगायचं तर मी माझ्या अर्णव सरांना गमावलंय, तेही कायमचं. तुम्हीच विचार करा, तुम्ही काय विचार करताय त्याचा. तेव्हा मात्र आजी गप्प बसते. इकडे मात्र राकेश अंजलीला बोलतो, अंजली मॅडम, मी जरा आलो, इथूनच आलो. तेव्हा अंजली बोलते, अहो कुठे चाललात तुम्ही? थोड्याच वेळात बॉडी येईल घरात आणि तुम्ही मात्र बाहेर जाताय. त्यावेळेला राकेश बोलतो, नाही अंजली मॅडम, मी इथूनच आलो. आणि राकेश बाहेर पडलेला असतो. त्यावेळेला ईश्वरी आकाशला बोलते, आकाश भाऊजी, या माणसाचा पाठलाग करायला माणसं लावा. तेव्हा लगेच आकाश बोलतो, ईश्वरी तू काय बोलतेस कळतंय का तुला? ईश्वरी, असं जर का केलं तर आपण राजे जिजूंवरती संशय घेतल्यासारखं होईल. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, मी सांगतेय तेवढं करा, बाकी तुम्हाला काही बोलायची गरज नाही. कारण अर्णव सर जर का आपल्याला पाहिजे असतील आणि तेही जिवंत, तर ते आपल्याला या माणसाच्या पाठलाग केल्यानंतरच भेटणार आहे. त्यावेळेला आकाश बोलतो, तू काय बोलतेस कळतंय ना तुला? ताई उगाच चिडेल. त्यावेळेला ईश्वरी बोलते, आकाश भाऊजी, बहीण म्हणून मी तुमच्याकडे काहीतरी मागते, तेवढं फक्त करा. त्यावेळेला आकाश बोलतो, काळजी करू नकोस. आणि इकडे राकेश निघालेला असतो. त्यावेळेला आकाशने स्वतः माणसं तर पाठवलेली असतात, पण स्वतः सुद्धा राजेशचा पाठलाग करत असतो.
इकडे राकेश मात्र स्वतःच्याच गोंधळात असतो. तो म्हणत असतो काहीतरी काहीतरी गडबड आहे, की या माणसानी माझ्याकडून पैसे उकळून घेतले आणि खरोखर अर्णवचा जीव घेतला. घेतला असेल तर ठीकच आहे, पण पण आता मात्र मला लवकरात लवकर जाऊन तिथे बघायला पाहिजे. अर्णव खरोखर जिवंत आहे का? आणि तो जर का जिवंत असेल तर ती डेड बॉडी कुणाची? आता मात्र मला शांत बसून चालणार नाही. तो वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये अडकलेला असतो. इकडे आकाश काही गुंडांना घेऊन पाठलाग तर करत असतो. आकाश स्वतःशीच म्हणत असतो, ईश्वरी फक्त हे सर्व मी तुझ्यासाठी करतोय. खरंच ईश्वरी, मला तर कळतच नाहीये की काय करावं ते. पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकलीये. कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता शांत राहून चालणार नाही. मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. ईश्वरी, जर का खरोखर या सर्व गोष्टींमध्ये राजेश जिजूंचा हात असेल तर मात्र मी शांत बसणार नाही. त्यांना फरफटत फरफटत घरामध्ये घेऊन येईल. इकडे राकेशची गाडी एका ठिकाणी थांबलेली असते आणि त्याच वेळेला त्या गोडाऊन मध्ये राकेश शिरलेला असतो. तेव्हा मात्र आकाश सुद्धा त्याचा पाठलाग करत असतो. राकेश आतमध्ये जातो तेव्हा त्याची गुंड तिथेच बसलेली असतात आणि समोर मात्र अर्णवला बांधलेलं असतं. हे बघून राकेशला खूप मोठा धक्का बसतो. राकेश लगेच त्या गुंडांना बोलतो, तुम्ही तुम्ही इथे काय करताय? अरे हा जिवंत कसा? हा जर का जिवंत आहे तर त्या ईश्वरीला डेड बॉडी कोणाची मिळाली? आकाशने हे सर्व काही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं. तेव्हा मात्र आकाशला खूप मोठा धक्का बसतो. आकाश स्वतःशीच बोलतो, ईश्वरी जे काही बोलत होती ते अगदी योग्य होतं. आता काय करू मी? ईश्वरीला कसं सांगू? आणि त्याने ईश्वरीला फोन केलेला असतो आणि सगळं काही सांगितलेलं असतं. त्यावेळेला ईश्वरी बोलते, आकाश भाऊजी, मी तिथे येऊ की तुम्ही स्वतः अर्णव सरांना सोडवून आणाल? तेव्हा लगेच आकाश बोलतो, तुझ्यासाठी काहीही करेन मी ईश्वरी. ईश्वरी, तुला काळजी करायची गरज नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, लवकरात लवकर मी आता अर्णव भाईला घेऊन घरात येणारच. तू काळजीच करू नकोस. त्यावेळेला ईश्वरी बोलते, आकाश भाऊजी, माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. आणि आकाशने फोन ठेवलेला असतो. इकडे मात्र राजेश अर्णवच्या जवळ गेलेला असतो आणि म्हणत असतो, हा जर का जिवंत आहे तर तर हे सर्व कुणी घडवून आणलं ते मला बघायचंच आहे. आणि त्याच वेळेला तिथे आकाशचे गुंड शिरलेले असतात आणि त्यांनी सर्व गुंडांना चांगलंच चोपलेलं असतं. तिथून लगेच राकेश पळण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याच वेळेला मात्र आकाश राजेश म्हणजेच राकेशची कॉलर पकडतो. त्यामुळे राकेश चांगलाच घाबरलेला असतो. त्यावेळेला राकेश बोलतो, आकाश तू तू इथे काय करतोस? तेव्हा उलट्या हाताची सनसनीत कानाखाली आकाश राकेशच्या लगावतो आणि त्याला म्हणतो, लाज नाही वाटत? अरे असं का केलंस? आमचा तर तुझ्यावरती विश्वास होता, पण तू मात्र विश्वासघातकी निघालास. आता मात्र तुला सोडणार नाही मी. आणि त्याच वेळेला त्यांनी अर्णवला सुद्धा सोडलेलं असतं आणि अर्णवला शुद्ध आलेली असते. जेव्हा राकेशला तो या सर्व घटनेमध्ये बघतो तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो. इकडे अंजली ईश्वरीला म्हणत असते, ईश्वरी, अजून कशी बॉडी आली नाही? त्यावेळेला ईश्वरी बोलते, अंजली ताई, बॉडी कुणाची? तेव्हा लगेच अंजली बोलते, ईश्वरी काय झालं? ईश्वरी, मला कळतंय तुला हा धक्का पचवताना अजिबात कठीण जातंय, पण खरं सांगू का ईश्वरी, तुला हा धक्का पचवावा लागेल, यातून बाहेर निघावंच लागेल. त्यावेळेला ईश्वरी बोलते, बस झालं अंजली ताई. अहो कोणता धक्का? मला कोणताही धक्का पचवायची गरज नाही. माझे अर्णव सर अगदी ठणठणीत आहेत आणि त्यांना काहीही झालेलं नाही. तेव्हा मात्र अंजली आजी ईश्वरीकडे बघत राहतात. त्यावेळेला ईश्वरी असं का बोलते हा त्यांना प्रश्न पडलेला असतो. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, मला कळतंय तुम्हाला प्रश्न पडलाय, पण तुमच्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा मी देणार आहे. मी शांत बसणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा अर्णव सरांना शोधण्यासाठी मला या डेड बॉडीचा आधार घ्यावा लागला. ते या जगातच नाहीयेत असं मला सांगावं लागलं. त्यावेळेला आजी बोलते, लाज नाही वाटत स्वतःच्याच नवऱ्याच्या बाबतीत असं काहीतरी बोलताना? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, माझ्या स्वतःच्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी जर का ह्या सर्व गोष्टी मी बोलली असेल
तर तर काय वाईट आहे तुम्हीच सांगा ना. आजी, अहो माझ्या नवऱ्याचा जीव धोक्यात होता आणि त्या नराधमाला मला पकडायचं होतं, म्हणूनच मी हे सर्व केलं. त्यावेळेला अंजली बोलते, म्हणजे त्यावेळेला आकाशने राकेशची कॉलर पकडत त्याला फरफटत आणलेलं असतं आणि जोरामध्ये त्याला ढकललेलं असतं. त्यावेळेला आकाश बोलतो, ताई मी उत्तर देतो ना. तेव्हा अंजली बोलते, आकाश हे सर्व काय चाललंय? आकाश तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याच्या कॉलरला हात लावायची? तेव्हा मात्र आकाश बोलतो, आता तर फक्त कॉलरला हात लावलाय ताई, अगं चपलेन तोंड फोडावंसं वाटतंय. तुला माहिती तरी आहे का ताई? नक्की विचार कर तू कशी वागतेस ती. तेव्हा लगेच अंजली बोलते, तू काय बोलतोयस कळतंय का? त्यावेळेला वल्लरी बोलते, आकाश काय बोलतोयस तू? शब्द जरा जपून वापर, ते या घरचे जावई आहेत. तेव्हा तेव्हा आकाश बोलतो, जावई? हा जावई? तुला कळतंय का मम्मा? अगं या जावयाने या घरच्या लेकाला किडनॅप करून ठेवलं, त्याला मारण्याचा प्रयत्न केला, म्हणूनच ईश्वरीने हा सगळा प्लॅन रचला. म्हणूनच हा हा जो जावई आहे ना तुझा, तो अचानकपणे घराबाहेर पडला आणि अर्णव भाईला बघायला गेला. तिथेच मी याला पकडलं, कारण ईश्वरीला या राकेशवरती संशय होता, म्हणूनच हे सर्व कारस्थान रचलं. तेव्हा मात्र अंजली बोलते, बस झालं. काय चाललंय तुमचं? येता जाता तुम्ही माझ्या नवऱ्यावरती संशय घेत असता. मला कळतंय, सगळं काही समजतंय, काही कळत नाही अशातला भाग नाही. तेव्हा मात्र मोठ्याने आकाश बोलतो, ताई आजपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये तुला सहकार्य केलं, पण आता मात्र नाही ताई. आता मात्र सगळ्या गोष्टी हातातून निसटल्यात. ताई तुला समजतच नाहीये तू काय वागतेस ते. ताई प्लीज स्वतःला शांत कर आणि नीट विचार कर, तुझं वागणं कितपत योग्य आहे ताई. त्यावेळेला मात्र मोठ्यानी अंजली बोलते, ईश्वरी झालं समाधान? झालं का समाधान? हेच तुला पाहिजे होतं ना, माझ्या नवऱ्याची बदनामी करणं. माझ्या नवऱ्याची बदनामी झाली की तुला खूपच सुखद धक्का भेटतो. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अंजली ताई बस. अंजली ताई तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, अर्णव सरांच्या बहीण आहात, म्हणून तुम्ही आता वाचलात, नाही तर तुमचं थोबाड फोडायला मी मागे पुढे पाहिलं नसतं. अंजली ताई तुम्ही असा विचारच का करता? प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्याच वाटेला का जाता अंजली ताई? प्लीज असा विचार करू नका. तेव्हा मात्र अंजली मोठ्याने बोलते, संपलंय सर्व आता, संपलंय. काय झालं आकाश? शेवटी तू माझ्या नवऱ्याचा पाठलाग केलास, पण अर्णव तिथे भेटलाच नाही ना. त्यावेळेला लगेच आकाश बोलतो, ताई अर्णव दादा त्यांच्या जवळच होता. भाई आतमध्ये येतोस का? आणि त्याच वेळेला अर्णवची दमदार एंट्री झालेली असते. जेव्हा ईश्वरी अर्णवला बघते तेव्हा मात्र ईश्वरी धावत पळत जाऊन त्याला मिठी मारते आणि हमसा आमची रडायला लागते. तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो, मिस इंदोर रडू नकोस, मला काहीही झालेलं नाही. मिस इंदोर मी अगदी व्यवस्थित आहे, तुला काळजी करायची गरजच नाही. तेव्हा ईश्वरी बोलते, अर्णव सर अशी कशी काळजी नको करू मी? तुम्हीच सांगा ना अर्णव सर, अशी काळजी कशी नको करू? अर्णव सर तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला तरी कळतंय का? अर्णव सर जरा माझ्या मनाचा विचार करा. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, तुझ्याच मनाचा विचार करतोय. ईश्वरी रडायची गरज नाही, कारण मला पूर्णपणे खात्री होती, जरी मी या सर्व गोष्टींमध्ये अडकली असेल ना तरी सुद्धा मला पूर्णपणे खात्री होती की तू मला यातून सोडवशील. तेव्हा ईश्वरी बोलते, स्वतःचा जीव गेला असता ना अर्णव सर तरी चाललं असतं, पण तुम्हाला मी सोडवलंच असतं. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मग कशाला गोष्टीची काळजी करतेस? मी आहे ना तुझ्यासोबत, तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही आहे. अर्णव सर तुम्ही खूपच साधे बोळे आहात, म्हणून तुम्ही या गोष्टीचा विचार करत नाही आहात. पण अर्णव सर जरा स्वतःच्या मनाला विचारा, तुम्ही किती चुकीचं वागताय. त्याच वेळेला लगेच राकेश अंजलीला बोलत असतो, अंजली मॅडम आकाश खोटं बोलतोय. अंजली मॅडम माझ्यावरती विश्वास ठेवा. त्याच वेळेला अर्णव मोठ्याने ओरडतो, बस झालं. आजपर्यंत ताई खातर मी तुला या घरात ठेवलं, ताईच्या प्रेमा खातर मी गप्प बसलो, पण आता नाही. आता मात्र या नराधमाला माझ्या घरात जागा नाही. त्यावेळेला लगेच अंजली बोलते, बस अर्णव
तू कोण माझ्या नवऱ्याला घराबाहेर काढणारा? त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, ताई ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे आणि कितीही काही झालं तरी सुद्धा ही प्रॉपर्टी सहजासहजी मी तुझ्या नावावरती होऊ देणार नाही, कारण तू या नराधमाच्या नावावरती करायला मागे पुढे पाहणार नाहीस. अगं हा नराधम 35 लाखाची अफरातफर करणार आणि तुला मात्र सगळ्या गोष्टींमध्ये अडकवणार. ताई तुला काही गोष्टी कळत नाहीत म्हणून तू असं वागतेस. ताई प्लीज प्लीज ताई माझ्यावरती विश्वास ठेव. त्यावेळेला अंजली बोलते, बस जर का खरोखर राजेशने काही केलं असेल तर मी त्यांना माफ करणार नाही. मी स्वतः त्यांना फरफटत बाहेर काढेन. त्यावेळेला आकाश बोलतो, ताई बघ स्वतःच्या मतावर ठाम राहा, कारण आता मी तुला अशी काही गोष्ट दाखवणार आहे जी गोष्ट बघितल्यानंतर तुझ्या पायाखालची जमीनच सरकेल. तेव्हा मात्र अंजली बोलते, काय चाललंय ना मलाच कळत नाहीये, मला समजतच नाहीये, मुळात काय करावं तेच समजत नाहीये. पण आता मात्र शांत राहून चालणार नाही. त्याच वेळेला आकाश सगळं काही जो रेकॉर्डिंग केलेलं असतं ते अंजलीला ऐकवत असतो. त्यावेळेला अंजलीला धक्काच बसतो. त्यावेळेला राकेश अंजलीशी बोलायला जातो. त्यावेळेला राकेशकडे अंजली हात करते आणि बोलते, बस मला काही एक बोलायचं नाही. जे काही बोलायचं होतं ते माझ्या समोर आलंय आणि मला आता काही एक बोलायची इच्छा सुद्धा नाहीये. सगळं काही संपल्यात जमा आहे. राजेश आजपर्यंत मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. प्रत्येक वेळेला घरातल्यांच्या विरोधात जाऊन तुमच्याशी भांडले, पण तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, बघितलंस का राजेश, अरे तुझ्यासारख्या नराधमाची तर या घरात गरजच नाहीये. तुला तर या घरातून हकलून लावायला पाहिजे. तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो आणि तो त्याच्या मूळ अवतारात परत आलेला असतो. राकेश अर्णवच्या अंगावर धावत जाताच ईश्वरी मात्र त्याचा थोबाड फोडते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर आत्ता तरी अंजलीचे डोळे उघडतील का आणि राकेश सारख्या नराधमाला ती कायमचं गजाड पाठवेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.